बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 वाटी कोबी अगदी बारीक चिरून घेतलाय। तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर। यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलाय। इथे आता मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये घातलंय। पाव चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलंय। पाव चमचा हळद घातले। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातलाय। पाव कप बेसन घालायचं यामध्ये। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्येच आधी हे बेसन आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे। तर इथे मी पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे। मिक्स करूया। तर यामध्ये आणखी थोडं पीठ घालते। तर यामध्ये मी अर्धा कप पीठ घातलं आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर यापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत, त्यामुळे जसं थालीपीठाचं पीठ असतं सैलसर, तसं हे तयार करून घ्यायचं आहे। तसं सैलसर पीठ मळून घेतलं मी। आता याचं आपण थालीपीठ थापून घेऊया। तर इथे मी तव्यावरतीच थालीपीठ थापणार आहे। तवा गरम करून घेतला, यावरती थोडंसं तेल घातलं आहे आणि आता तयार पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तव्यावरतीच हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलं आहे मी। याला असे तेल सोडण्यासाठी होल करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर तव्यावर थालीपीठ थापायला जमत नसेल तर तुम्ही ओल्या कापडावरती सुद्धा थालीपीठ थापू शकता। एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता थालीपीठ अगदी मस्त झालंय। दोन्ही बाजूने खूप छान रंग आलाय। तांदळाच्या पिठामुळे खूपच खुसखुशीत असं थालीपीठ तयार होतं। चटणीबरोबर इथे मी हे थालीपीठ सर्व केलं आहे। तर ही होती आपली पहिली नाश्त्याची झटपट अशी बनणारी रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे मी अर्धा कप मूग घेतलेत आणि 2 चमचे तांदूळ घेतलेत। हे दोन्हीही एकत्र करून आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। तर इथे मी मूग आणि तांदूळ आधीच भिजत ठेवले होते। मूग छान सॉफ्ट झालेत। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर हे 2 बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे। तर यातलं अर्धं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। याच्यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे। हे वाटताना आपल्याला खूपच कमी पाणी घालायचं आहे। तर या पहिल्या बॅचमध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि 2 मिरच्या घातल्यात। आता यातलं पाणी घालून आपण हे वाटून घेऊया। 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळे मूग आणि तांदूळ वाटून घेतलं आहे। पहा अगदी बारीक असं हे वाटून तयार करून घेतलं आहे। आता हे थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर पाणी घालून नेहमीच्या डोश्याप्रमाणे, डोश्याचं जसं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे पातळ करून घ्यायचं आहे। पाणी घालून मी हे मिक्स करून घेतलं आणि यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। मीठ घातल्यानंतर हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। यामध्ये इनो सोडा आपण वापरत नाही आहोत, त्यामुळे हे पीठ हलकं होण्यासाठी 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे। तसं फेटल्यामुळे हे पीठ हलकं होतं पहा। आता याचे आपण डोसे बनवूया। तर इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करत ठेवला होता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सेंटरला 1 ते 1.5 चमचा तयार पीठ घालायचं आहे आणि डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर खूपच पौष्टिक असा डोसा आहे
आणि जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर मूग आणि तांदूळ भिजत ठेवले आणि सकाळी हा डोसा बनवला तरी चालेल। वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता असा ब्राऊन झाला डोसा। वरून मी थोडंसं तूप लावलं आहे, यावरती मी टोमॅटो केचप पसरवून घेतलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही शेजवान चटणीसुद्धा इथे लावू शकता। यावरती थोडासा कांदा, यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं गाजर, याबरोबरच तुम्ही इथे पनीर घालू शकता किंवा चीज किसून घालू शकता। डोसा फोल्ड करून घेऊया। तर हा आपला अगदी हेल्दी असा मुगाचा डोसा तयार आहे। तर ही होती आपली दुसरी मस्त अशी टेस्टी आणि तितकीच पौष्टिक नाश्त्याची रेसिपी। आता बनवूया तिसरी रेसिपी। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचं आहे। यानंतर 1 चमचा कसुरी मेथी ही सुद्धा हातावरती कुस्करून यामध्ये घालायची आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। यानंतर यामध्ये मी 3 चमचे बेसन घातलं आहे, यामुळे रेसिपीला चव खूप छान येते। तर इथे आपण कॉर्न आणि पनीरचे पराठे बनवतोय। तर हे पीठ आता मळून घ्यायचं आहे, पाणी घालून नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच हे पीठ मी मळून घेतलं। आता आपण पराठ्याचं स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तेलावरती थोडीशी परतून घेतली, यानंतर यामध्ये किसलेलं आलं आणि लसूण घातले आणि सगळं छान असं परतून घेतलं। इथे आता मी 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरला जाडसर वाटून घेतले होते ते घालायचे आहेत। याबरोबरच अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं एकत्र। 1 ते 2 मिनटं हे परतल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत। चवीप्रमाणे लाल तिखट घातलं, यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा चमचा आमचूर पावडर घातले, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हळद घातली आणि इथे मी पाव चमचा गरम मसाला घातला। मसालेसुद्धा सगळ्याबरोबर छान असे एकजीव करून घ्यायचेत, मिक्स करून घ्यायचेत। भाजी व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर मिक्स करून घेऊया। स्वीट कॉर्न शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हे आपलं स्टफिंग तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी असं कुस्करून घेतलेलं पनीर घालायचं आहे। तर हे आपलं स्टफिंग तयार आहे। आता आपण पराठे बनवूया। पीठ आपण जे मळून ठेवलं होतं त्यातला मी एक गोळा घेतला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतले। आता यावरती स्टफिंग पसरवून घ्यायचं। तर आज आपण त्रिकोणी आकाराचा पराठा बनवतोय, त्यामुळे असं त्रिकोणी आकारामध्ये स्टफिंग पसरवून घेतलं। आता याला फोल्ड करून घेऊया। तर असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा व्यवस्थित असा चिटकेल आणि याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे। तर असं फोल्ड केल्यानंतर सुकं पीठ लावून पराठा थोडासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, थोडासा पातळ करून घ्यायचा आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती पराठा आता आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बटर लावून हा पराठा मी भाजून घेतला आहे। तर खूपच पौष्टिक असा हा पराठा आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। तर ही होती आपली तिसरी नाश्त्याची रेसिपी। आता बनवूया शेवटची आणि चौथी झटपट नाश्त्याची रेसिपी। तर इथे आता सुरुवातीला एक वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे जाडसर असं वाटून घेतलं।
वाटण तयार आहे. वाटण बाजूला ठेवूया. इथे मी एक काकडी घेतली आहे, ही आपल्याला सोलून घ्यायची आहे आणि आता ही किसून घ्यायची आहे. पूर्ण काकडी किसून घेतली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घातलं आहे, पाव कप बेसन घातलं आहे आणि पाव कप यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलं. यानंतर यामध्ये मसाले घालूया. ते चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा हळद घातली. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे 2 चमचे तेल घालायचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आज आपण इथे काकडीचं थालीपीठ बनवतो आहे. तर इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे आणि त्यावरती आता हे पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर हे काकडीचं थालीपीठ चवीला खूपच मस्त लागतं. थालीपीठ थापून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तुम्ही इथे पसरवून घेऊ शकता. थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ तयार झालं आहे. टोमॅटो केचप बरोबर इथे मी थालीपीठ सर्व केलं आहे. तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता. तर ही होती आपली चौथी रेसिपी. तर आजच्या सगळ्या रेसिपीज नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. यातली कुठली रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.